हॉरर फिल्म्स आणि रामू यांचं रिलेशन कुणीच तोडू शकत नाही. अहो पण हे भूत जर डायरेक्ट रामूलाच भेटायला आलं तर बघूयात काय येते धमाल. येते आपली पुढची जोडी गणेश आणि मानसी. फू भाई फूच्या या मंचावर एक भूत येणं ही अद्भुत घटना आहे. रामू कोण आहे? रामू राम गोपाल वर्मा. अम्मा डोंट मिसअंडरस्टँड. अम्मा तू आधी मला प्रॉमिस कर. अम्मा मी प्रॉमिस करते, मराठीतूनच बोलत आहे. अरे ते नाही रे, तू आधी मला प्रॉमिस कर की तू मला तुझ्या सिनेमात कास्ट नाही करणार. अम्मा ऍक्च्युली आय केम फॉर दॅट. नाही मी तुझ्या सिनेमात काम करणार नाही. वाटल्यास तू कास्टिंग चालूच कर पण मला कास्ट करू नकोस. अम्मा व्हाट प्रॉब्लेम अम्मा? अरे मला अजून फ्लॉप पिक्चर नाही करायचे रे. अम्मा डोंट अंडर एस्टिमेट मी. इनव नको मला. अम्मा मी सुपरहिट फिल्मच करते. माझी एक फिल्म ऑस्करला पण जाते. कुठली? ते फॅक्टरी मराठीतच. हरिश्चंद्राची फॅक्टरी. करेक्ट अम्मा करेक्ट. ती तुझी आहे? अम्मा माझ्या कंपनीचं नाव फॅक्टरी असत आहे. अम्मा यू सी एक दिवस येईल माझी फिल्म सुपरहिट होईल. हे तर देवानंदचं वाक्य आहे ना? तूही म्हणायला लागलीस. अम्मा वर्मावर घाव नको घालू अम्मा. आज सुपरहिट फिल्म करण्याची उर्मी माझ्या मनात असते. तुझ्या मनात कोण कोण असते रे? उर्मी असते, अंतरा असते, ईशा असते. नाव नको अम्मा, त्रास होते. एक फिल्म कर अम्मा. मी तुम्हाला भूतांना सुपर हिट करते, वर्ल्ड फेमस करते मी. त्याचाच तर त्रास होतोय ना. आत्ताच भूत बघून आले मंदिरात. अम्मा मंदिरात भूत? मराठा मंदिरात भूत पिक्चर बघून आले. सुपर हिट. अरे ते भूत आहेत का? एकेकाळी मधुबाला, मीना कुमारी, वैजंती माला यांची भूत बघितली की लोकांच्या अंगावर असा शहारा यायचा. आणि आता काटा येतो. अरे कसली भूत आहेत ती? हा अरे रामसेच्या सिनेमातली भूत बघून माणसं किमान घाबरायची तरी रे. पण तुझ्या सिनेमामुळे लोक हसायला लागलेत आमच्यावर. तू हसा केलायस आमचं. अम्मा तू पण ते रितेश सारखं बोलते. म्हणजे तेही बोलले तुझ्यामुळे माझ्या वडिलांचे असे झाले. हो राजीनामा देताना विलासरावांचं शेवटचं वाक्य पण तेच होतं. हे रामू. मी काय बोललो प्लीज तू लांबो. पण का? अरे तुम्हा माणसांना जसं भूत लागतं ना तसं आम्हा भूतांना पण माणूस लागतो. ते उतरते कसं? आमच्याकडे ना एक तांत्रिक बाबा आहेत. ते ना एक DVD देतात. त्यातला पिक्चर बघितला ना की माणूस कितीही डेंजर असला तरी असा पळून जातो. कोणती DVD असते? राम गोपाल की आग. नाव ऐकल्यासारखं वाटत. कोणाच असते? अरे तुझंच पाप नाही का ते? पाप माझं नाही, महेश भट्टच. अरे तुझ्या स्वतःच्या पिक्चरची नावं पण माहित नाहीत का तुला? सुपर हिट ते बच्चन साहेब प्रीमियर मधूनच उठून गेलेले आणि ऐश्वर्या बच्चनच्या मांडीवर डोकं ठेवून रडलेले ते फिल्म. पण हे फिल्म डिफरंट असते. स्टोरी हटके असते. जर तिकडे वळ. हटके देऊ का 2 फटके? अरे 12 वाजता रिलीज झालेली तुझी फिल्म 12:15 पडते आणि हटके कसली? मला माहित आहे त्याची स्टोरी. स्टोरी फुटली माझी. स्टोरी फुटायला ती काय अंडी आहेत का? आणि फुटण्यासारखं काय असतं रे तुझ्या स्टोरीत? माझी क्रिएटिव्हिटी लोकांना नाही कळते अम्मा. नाही सर मी तुमच्या सिनेमात नाही काम करणार. तुम्ही सर प्लीज मला समजून घ्या ना सर. अम्मा तू किती सर करते. डायरेक्ट वेड सर नाही ना म्हणू शकत. म्हणजे मला असं म्हणायचंय की मी जर तुझ्या सिनेमात काम केलं ना तर इतर भूत मला वाईट टाकतील रे. तसा फतवा निघालाय स्मशानात. ते आमच्यातल्या काही जणांनी 2 पिक्चर बघितला ना त्याच्यानंतर. कुठले पण तू पिक्चर बघते ते कोणाचे असते? तुझाच नाही का तो पण?
अम्मा एक फिल्म कर अम्मा, तुझा पहिलेच पॉइंट असते, तू मराठी असते, मी मराठी नटांना ब्रेक देते अम्मा. कारण त्या कमी पैशात काम करतात ना म्हणून. पण आता तसं नाहीये, तो भूतकाळ होता, पण आता काळ भूत सुद्धा विचारत नाही त्याला. अम्मा एक फिल्म नाही. अम्मा प्लीज हेल्प मी. कसली मदत? एक मंत्र, सुपर हिट फिल्म, एक मंत्र. अरे त्यापेक्षा देवाची प्रार्थना कर. गोविंद 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 गोविंदा गोविंदा काय दही अंडी आहे का? अम्मा नाही, गोविंदा नाराज असते म्हणे, ते आयुष्यभर भूतावर फिल्म करते आणि आशीर्वाद आमच्याकडे मागते. अम्मा एक मंत्र, अम्मा सुपर हिट ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. फिल्म. मी तुला एक मंत्र देते, पण तुला तो नीट पाळावा लागेल. अम्मा काही करते. हा, मी तुला एक DVD देईन. 11 महिने 11 दिवस त्यातल्या फिल्म्स बघायच्या आणि त्याच्यावर नीट विचार करायचा. अम्मा न चुकता बघते. कोणते पिक्चर असते? रंगीला, सत्या, सरकार. अम्मा नाव ऐकल्यासारखं वाटते. हे कोणाचे असते? होता एक डिरेक्टर जो माणसांना कास्ट करून एकदम हटके पिक्चर बनवायचा, पण आता तो भूतकाळात जमा झालाय. आणि ऐक, हे व्रत करताना ना जरा तोंडाने देवाचं नाव घे रे. गोविंदा 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 गोविंद 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 गोविंदा. हिट हटके अम्मा, हटके अम्मा, फटके. पहिल्यांदाच आयुष्यात भूताच्या शेजारी उभा राहिलोय. बघूया तुमचा हा हटके परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. स्मिताजी. लेखन चांगलं होतं, पण ते आणखीन थोडं फुलायला हवं होतं असं मला स्वतःला जाणवलं. टायमिंगही चांगलं होतं, पण तरी अजूनही वाटतं की आणखी रिहर्सलची गरज होती. रागवू नका माझ्यावर, पण मला जाणवलं याचं कारण असं की त्यातला जो जम आहे तो खूप छान आहे लिखाणातला, तो आणखीन थोडा फुलायला हवा होता. आणि विचारूयात निर्मितीताईंना. मला असं वाटतं की खूप छान कल्पना होती ही, ती फुलवताही आली त्यांना, पण काहीतरी मिसिंग होतं. ते काय ते आता सांगता नाही येणार, पण काहीतरी तुमच्या दोघांच्या गिव्ह अँड टेक मध्ये, परफॉर्मन्स मध्ये काहीतरी मिसिंग होतं. असं वाक्य होती की ज्याला हसता येणार होतं, पण ते नाही आलं. आजपासून एलिमिनेशन आहे, त्यामुळे आता सगळ्यांनीच जरा ही स्पर्धा सिरियसली घ्या. कारण मी ह्याच्या आधी सांगत होते की आपण खूप मौज मजा करत करत आपण करूया, पण आता मला सांगायची वेळ आली की तुम्ही सगळ्यांनीच जरा ही स्पर्धा आता सिरियसली घ्या. तर आज एलिमिनेशन आहे, पण टेन्शन घ्यायचं नाहीये. आणि मला गुण जाणून घेण्याच्या अगोदर इथे जाणून घ्यायचंय, आपल्या इथे उपस्थित आहेत आज कीर्तीजी. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? छान झाला परफॉर्मन्स. आणि गणेश बरोबर मी काम केलंय, त्याचं टायमिंग सेन्स मला माहिती आहे. छान टायमिंग आहे तुझं, आणि बाकी सगळं तुम्हाला परीक्षकांनी सांगितलंय. आमच्यापेक्षा ते जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतात तुम्हाला काय ते, पण मजा आली. जाणून घेऊयात किती गुण मिळालेत. स्मिताजी. 7 गुण. मागच्या वेळेला होते 38, त्यानंतर स्वप्नीलजींचे 10 आणि आत्ताचे 7, 55 गुण.